आयुष्यात पहिल्यांदाच ही भाजी खाल्ली आणि इतकी आवडली की काय सांगू तुम्हाला. कोणती ती सांगते व्हिडिओमध्ये पुढे. त्यानंतर लाडूला खेळायला खाली घेऊन आले, कारण सगळे मुलं जेव्हा खाली खेळतात तर तिलाही वाटतं की मला खेळायला घेऊन जावं, तर तिला घेऊन आले खेळायला. तर हीच ती भाजी आहे जी मी आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ली. आपल्या इकडे याला तोंडुळे म्हणतात, पण इकडे जम्मू काश्मीर साईडला थोडंसं वेगळं नाव आहे त्याला, आणि परवल पण म्हणतात. तर छान होती भाजी. मी फर्स्ट टाइम ट्राय केली, ती पण शेजारच्या दिदींच्या सांगण्यावरून. पण मला खूप आवडली ती भाजी. आणि म्हणजे इकडे जास्त लोक करून खातात, पण आपल्या इकडे एवढं काही खात नाही आणि आवडत पण नाही कोणाला. तर येणाऱ्या लॉंग व्हिडिओमध्ये मी ह्याची रेसिपी नक्कीच अपलोड करेन, कारण खूप सिंपल आणि इझी पद्धत आहे. तर खूप छान होते भाजी. आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात तेही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हालाही माहीत होईल की कोणत्या भागात काय काय म्हटलं जातं याला. तर आमच्या इकडे तर याला तोंडुळेच म्हणलं जातं, कोणी परवल पण म्हणतं, पण इकडे जम्मू काश्मीरला ह्याचं नाव थोडंसं वेगळं आहे. आणि तुमच्या इकडे काय म्हणतात तेही नक्की सांगा. आणि त्यावर मी थोडीशी कसुरी मेथी टाकली, कारण कसुरी मेथीने ना थोडासा फ्लेवर छान लागतो. कारण आता इकडे जास्त करून गरमी चालू आहे, जम्मू काश्मीरमध्ये खूप कडक उन्हाळा चालू आहे, तर इकडे हिरव्या पालेभाज्या तर भेटतच नाही. आणि 4-5 महिने आता कोथिंबीरही भेटणार नाही. त्यामुळे ना सगळ्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी टाकते, कारण कोथिंबीरच्या ऐवजी ह्याचा फ्लेवर छान लागतो मग. तर इव्हिनिंगच्या वेळेला लाडूला खाली घेऊन आले खेळायला. जेव्हा हे लवकर येतात ड्युटीवरून तेव्हा आम्ही बॅडमिंटन खेळतो खाली, पण आमची लाडूबाई काय आम्हाला खेळून देत नाही, तिला वाटतं माझ्यासोबतच खेळावा. तर शेवटी मग मी कंटाळून वरती निघून आले आणि मग यांना ढोकळा खायचा होता, तर आम्ही सर्वांसाठी ढोकळा बनवला. तर घरच्या घरी खूप छान असा ढोकळा तयार झाला. तर ढोकळा खाऊन एवढी काही भूक नव्हती, तर मग पुलाव आणि कोशिंबीर बनवली. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चलो बाय.